ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 22 जून 2013. आज परमपूज्य वचन माऊलींचा 58वा अवतरण दिवस. या अवतरण दिवसाचे औचित्य साधून भाविक विळद घाटातील आश्रमात जमले होते. मला नाशिकहून येता येता पोहोचण्यास उशीरच झाला होता, त्यामुळे बऱ्याच सेवेंचा लाभ मला मिळाला नाही. सहज स्वरूपानंदजींचे 2 भजनं ऐकायला मिळाले आणि बालगोपाल महाराजांच्या प्रवचनाचा लाभ मिळाला. दूरवरून आलेल्या भाविकांना घरी जाण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून उर्वरित सेवा नंतर ठेवण्यात आल्या. आज बुलढाणा येथील हप गजानन शास्त्री महाराजही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचेही प्रवचन झाले. त्यांनी भक्तांना आपल्या सत्संगाद्वारे मार्गदर्शन केले. इथे शेजारीवर डोंगरावर स्थापित झालेल्या हनुमान मूर्तीची त्यांनी प्रशंसा केली. पलीकडच्या डोंगरावर परमपूज्य माऊलींनी जेथे तपश्चर्या केली तेथे ते जाऊन आले आणि तेथील नामसाधनेच्या आंदोलनाचा अनुभव त्यांना आल्याचा त्यांनी सांगितला. घरात वास्तुदोष असेल तर देवघरात अन्नपूर्णा मातेची हातात पळी असलेली प्रतिमा ठेवावी. प्रथम 21 दिवस ती प्लेटमध्ये तांदूळ टाकून त्यात ती ठेवावी. नंतर बाकीच्या देवांसमवेत ती रोज पूजेमध्ये ठेवावी. आपल्या महाराष्ट्राची जी कुलदेवता आहे ती 3.5 पीठामध्ये विभाजित झालेली आहे. तुळजापूरची भवानी माता तीच आनंदमयी, कोल्हापूरची महालक्ष्मी तीच चैतन्यमयी, माहूरगडची माहूरगडवासिनी तीच सत्यमयी आणि वणीची सप्तशृंगी माता ही अर्धपीठ आहे, तीच परमे असं सांगून ते म्हणाले, घरामध्ये रोज या कुलदेवतेच्या नामाचा उच्चार मंत्रोच्चारातून करावा. मंत्र असा: आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे. बराच वेळ शास्त्री महाराजांचे प्रवचन झाल्यानंतर परमपूज्य गुरुदेवांकडे माईक आला. पूज्य गुरुदेव म्हणाले, उशीर तर खूप झाला आहे, त्यामुळे माईकचा मोह टाळावा लागेल, पण जे तुम्हाला द्यायचं राहून जाऊ नये म्हणून हा माईक प्रपंच. या वेळेचा योग यावा लागतो. आपल्या सर्वांबरोबर बसण्याचा हा योगायोग असला तरी या वेळेचा सदुपयोग मात्र आपल्याला करता आला पाहिजे आणि वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून आपण परमार्थ साधन केलं पाहिजे. आपण वर्षानुवर्षे परमार्थात आहोत, साधनाही करतो, तरीही आपला परमार्थ बाळसं का धरत नाही? त्याची कारणं आज मी तुम्हाला सांगतो. पहिले कारण आहे निंदा. संत सांगून गेले, निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे बाहेर कोणी करत असेल तर त्याच्याशी तुम्ही सहमत होऊ नका. तुम्ही स्वतः निंदा करू नका आणि कोणाची निंदा ऐकूही नका. हे झालं एक कारण. परमार्थात पुढे जायचं असेल तर दुसरं आहे चारित्र्यावर नियंत्रण. चारित्र्यावर नियंत्रण आल्याशिवाय परमार्थ साधणार नाही आणि यासाठी तुम्हाला तप करावं लागेल. त्यालाच तपश्चर्या म्हणतात, कारण तप केलं तरच त्यातून आश्चर्य जन्माला येईल. हे तप 3 प्रकारचे आहे: कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. कायिक तप म्हणजे शरीराने करावायचे तप. आपल्या शरीराच्या माध्यमातून कोणाला त्रास देऊ नये, हानी पोहोचू नये याची आपण सतर्कतेने काळजी घ्यावी आणि जप करावा. वाचिक तप, आपल्या बोलण्याने कोणी दुखावला जाणार नाही याची आपण काळजी घ्यावी, कारण फक्त बोलण्यानेच काय काय होतं ह्यापेक्षा बोलण्यानेच सारं काही होतं. शब्दांनीच तर महाभारत घडवलं हे आपल्याला माहीत आहे, म्हणून आपण उच्चारलेल्या शब्दांचे काही दुष्परिणाम होणार नाही याची आपण सतत काळजी घ्यायची आहे. मानसिक तप, कायिक आणि वाचिक तपाइतकेच मानसिक तपाला महत्त्व आहे, कारण काया वाचेने जसे दुसऱ्याला दुखावचे नाही तसेच मनाने सुद्धा कोणाचा द्वेष करायचा नाही. मग आपोआपच सर्वांविषयी प्रेम वाटायला लागेल आणि मग आपण करत असलेल्या परमार्थाला साधनेला बाळसं यायला लागेल. आता इथे या शास्त्री बाबांचा सत्कार केला, कारण त्यांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारीची स्थापना केली, सेवा केली. त्यांनी जेव्हापासून या वारीला सुरुवात केली तेव्हापासून आज तागायत दरवर्षी त्यांच्या गावातून आषाढी एकादशीसाठी या वाऱ्या जात आहेत. त्यांच्या सुनेचाही इथे सत्कार केला, कारण ती ग्रामसेविका म्हणून बिनविरोध निवडून आली. लोकांच्या सेवेचा भाव तिच्या मनात आहे. आपल्या सर्वात्मक परिवाराचे सूत्रच आहे प्राप्ती परमात्म्याची आणि सेवा दरिद्री नारायणाची. असे केले तरच नराचा नारायण आणि नारीची श्रीलक्ष्मी होईल. प्रपंच करावा नेटका, तो दिसू देऊ नये फाटका आणि परमार्थाचा चुटका असूची द्यावा, असं मी बऱ्याचदा म्हणत असतो. त्याला कारण हेच आहे की या संसारात आपण आलो त्याला जोडूनच कर्तव्य आली. सुखदुःख आलं हे सर्व आपल्याला निभवायचं आहे, परंतु त्याला चिकटून राहता कामा नये आणि दुःखात हिरमुसून जाता कामा नये. मी कॉलेजला गेलो होतो, पण तेव्हा आतासारखे फोन वगैरे नव्हते. आता कॉलेजच्या मुलांची मला फोन येतात आणि फोनवर ते म्हणतात, माऊली आय लव्ह यू. मला आनंद होतो. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की जसं त्यांनी मला आय लव्ह यू म्हटल्यावर मला आनंद झाला, मग जर तो जगन्नियता आपल्याला आय लव्ह यू म्हणतो तेव्हा आपल्याला किती आनंद झाला पाहिजे.
परंतु त्याचे शब्द वेगळे असतात. आपल्या जीवनात आपल्या वाट्याला दुःख येते तेव्हा तो आपल्याला आय लव्ह यू म्हणत असतो. या सर्व बाबी समजून घेतल्या तर आपले जीवन सुखकरच होईल. मग आपण म्हणू लागू, दे रे काना दे रे चोळी अन लुगडी. ही चोळी म्हणजे भक्तीची आणि लुगडी म्हणजे श्रद्धेची लुगडी. आपण त्या परमेश्वराकडे मागायला लागू. तसं पाहता काही मागणारे भक्त मला नको आहेत, भिकारी भक्त मला नको आहेत, दानात मागणारे भक्त मला नको आहेत. त्यांची योग्यता त्यांनी वाढवून त्या अधिकारानं त्यांनी घ्यावं असे भक्त मला आवडतील. आज मी 58 वर्षाचा झालो आहे. माझा 58वा अवतरण दिवस तुम्ही साजरा करत आहात. आज खऱ्या अर्थाने माझं सरकारी नियमानुसार सेवानिवृत्त व्हायचं वय झालंय. मी आता निवृत्त झालो असं म्हटलं तरी चालेल. मी घर बांधलंय, आता मी त्यात निवांत बसणार आहे आणि हे घर माझ्या प्रत्येक साधकाच्या हृदयात मी बांधलं आहे आणि तिथेच मी बसणार आहे. माझ्या बाबांचा जो आशीर्वाद आहे तोच इथे फलित होणार आहे. जे जे मजला पाहतील ते ते मजहुनी श्रेष्ठचे होतील. परंतु कणक कांता लौकिकता आणि सत्ता यात अडकलात तर परमार्थाची वाट लागेल. यातून बाहेर पडावं लागेल. संत पंथ ग्रंथ काय म्हणतात याहीपेक्षा मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो आहे ते समजून घ्या. संसार तर मिथ्या आहेच, पण तरीही हे प्रारब्ध भोगून संपवा. त्यात अडकू नका. त्यात अडकल्याने आणखी प्रारब्धाच्या भोगात वाढ होईल. पुन्हा तेही भोग भोगावेच लागतील. जागे व्हा. विष्णू भगवंत म्हणजे सारे विश्व ज्याच्या अणुअणूत आहे आणि साऱ्या विश्वात तो अणुअणूने भरला आहे. तो विष्णू त्याला सुद्धा या भूतलावर आपला पाठ निभवावाच लागला. राम अवतारात वेगळे कार्य, कृष्ण अवतारात वेगळे कार्य. त्यांची कार्य पाहिली तर वाटेल का आपल्याला हा एकच आहे म्हणून? नाही वाटणार. दोन्ही एकाचेच अवतार आहेत, पण तरीही ते सत्य आहेच ना. सत्य बदलत नाही. जग बदलतं पण सत्य तेच राहते. हे सत्य म्हणजे परमात्मा आणि त्याच्यासाठीच तर आपण येथे जमलो आहोत. त्याच्याविषयी गोडी वाढण्यासाठीच तर हा सर्व व्याप आहे. त्या परमात्म्याला प्रसन्न करायचं असेल तर आपल्यातल्या मीला आपल्याला विसरावं लागेल. मी तर तुम्हाला म्हणत असतो, जो म्हणतो मीच तो सगळ्यात नीच. ते एवढ्यासाठीच आहे की मीला चिकटून राहिले तर त्याचं प्राकट्य कसं होणार. या मीचा मोह टाळता आला पाहिजे. या मोहाविषयी बोलताना पूज्य माऊलींनी येवला आश्रमातील घटना एका साधकाला सांगायला लावली. तेव्हा तो साधक म्हणाला, येवल्याच्या आश्रमात काही दिवसांपासून एक कुत्री राहत आहे. ती तेथून हलायलाच तयार नाही. ती तेथे राहिली तरी काही हरकत नाही, परंतु ती येथे आल्यापासून तेथे येणारे 10-12 मोर येत होते ते येणे बंद झाले. त्यामुळे त्या कुत्रीविषयी बोलणे आले. या कुत्रीला तेथून हाकलण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु ती तेथून जायला तयार नाही. या काळात तिने काही पिल्लांना जन्म दिला. मग आम्हाला असं वाटलं की तिच्यासमोर तिच्या पिल्लांना तेथून हलवलं तर ती आपोआप पिल्लांच्या मागे मागे जाईल. परंतु आश्चर्यच, आम्ही तिच्या त्या दूध पित्या पिल्लांना तिच्यासमोर पोत्यात घातले तरी ती भुंकलीसुद्धा नाही. त्या पिलांना आम्ही दूर काही किलोमीटरवर सोडून आलो, परंतु ती कुत्री अद्यापही तेथून हलली नाही. मग गुरुदेव म्हणाले, कसा हा मोह? जनावराच्या जन्माला आल्यानंतरही त्या जागेच्या मोहापासून स्वतःला वाचू शकत नाही, इतका पक्का हा मोह. मोह करायचा तर परमेश्वराच्या नामाचा करा ना, तो तुम्हाला तारून नेईल. आज प्रवचन थोडा वेळ म्हणता म्हणता बरंच लांबलं होतं. काही पूर्वी सांगितलेल्या विचारांची उजळणी गुरुदेवांनी केली होती. आता भोजन प्रसादासाठी साधकांना सुट्टी दिली होती. एकीकडे साधक प्रसादाचा लाभ घेत होते आणि यज्ञासाठी जे आजचे यजमान होते ते यज्ञाचा लाभ घेत होते. त्यानंतर दुसरे सत्र म्हणजे रात्र झालीच होती. राहिलेल्या भजन प्रवचनांच्या सेवेविषयी बोलताना पूज्य मौली म्हणाले, येथे या व्यासपीठावर ज्यांना सेवेचा लाभ मिळतो त्यांना तुम्ही साधारण समजू नका. सद्गुरूंनी दगडाच्या मूर्ती घडवण्यासारखी बाब आहे. ते जे बोलतात ते लक्षपूर्वक ऐका असे म्हणून नंतर एकामागून एक राहिलेल्या सेवा पूर्ण झाल्या. त्यानंतर गुरुदेवांनी काही वेळ सामूहिक गुरुमंत्राचा व महामृत्युंजय मंत्राचा जप करून घेतला. रात्रीचे 11 वाजले होते. साधक आपापल्या घरी गेले होते. आम्हा 7-8 साधकांना आश्रमात राहण्याचा योग आला. भोजन केल्यानंतर पूज्य गुरुदेव पुन्हा बदामाच्या झाडाखाली असलेल्या आसनावर आसनस्थ झाले. आजच्या प्रवचनाविषयी त्यांनी प्रत्येकाला विचारले. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या परीने आपले मत व्यक्त केले. नंतर परभणीवरून आलेल्या त्या आजीला माऊलींनी भजनं म्हणायला सांगितली. मला तर खूप कौतुक वाटलं त्या आजींचं. 70-75 वर्षाच्या वयातही त्यांची स्मृती फार आश्चर्यकारक वाटली. ती भजनं म्हणजे उदाहरणार्थ, तुम जिवो हजारो साल, साल के दिन हो 50,000. ऐसी करी गुरुदेव दया, मेरा मोह का बंधन तोड दिया. आज पूज्य गुरुदेवांच्या अवतरण दिवसाच्या शुभेच्छा खऱ्या अर्थाने तिने गुरुदेवांपर्यंत पोहोचवल्या होत्या. नंतर गुरुदेवांच्या आज्ञेनं आम्ही विश्रांतीसाठी गेलो होतो.
झोप येत नव्हती. बाहेर पाहिले तर पूज्य गुरुदेव अजून बाहेरच बसलेले होते. सोबत श्रीरामपूरचे पाटील सरही होते. त्यांना पाहून सारिकाताई व मी पुन्हा गुरुदेवांजवळ येऊन बसलो होतो. गुरुदेव म्हणाले, वजन वाढल्याने प्रमाद येतो. साधनेला हे बाधक आहे. साधना करणाऱ्यांसाठी मुख्य आहे कमी भोजन. एक वेळ खाऊन राहता आलं तर उत्तमच. नाहीतर सकाळी थोडं दूध घ्यायचं. 11 वाजता थंड पाण्याने आंघोळ करून जेवण करावं. रात्री हलकं काही खावं आणि जेवल्याशिवाय जमतच नसेल तर सूर्यास्तापूर्वी जेवावं. ज्या वस्तू शिजल्यावर फुगतात त्या टाळाव्यात. उदाहरणार्थ तांदूळ, डाळ, रवा इत्यादी. हे उच्च कोटीच्या साधकांनी लक्षात घ्यावं. नाहीतर काहीच करायचं नसेल तर त्याला काय नियम? त्याने फक्त पडून राहायचं. नंतर मला पूज्य हनुमान बाबांच्या हंसगीतेविषयी विचारायचे म्हटल्यावर गुरुदेव म्हणाले, त्यातील काही शब्द उर्दू आणि काही शब्द पंजाबी आहेत. त्याचा अनुवाद करताना त्यांनी ज्या अर्थाने तो शब्द वापरला तोच अर्थ आपल्याकडून लिहिला गेला पाहिजे. नाहीतर वाचणारा श्रद्धेनं वाचेल, त्याला त्याचा लाभ मिळेल, परंतु आपल्याकडून चुकीचा अर्थ सांगण्यात आल्याचा दोष मात्र आपल्याला लागेल. माऊली म्हणाले, तुम्हाला पुण्यात येऊन थांबता आले तर त्याचा अनुवाद करायला सोपा जाईल. नाहीतर तुम्ही ध्यानाच्या माध्यमातून त्याचा अनुवाद करू शकता. शब्दांचा अर्थ समजून देताना गुरुदेवांनी काही वाक्य विचारून त्याचा वेगवेगळा अर्थ समजावून सांगितला. नंतर त्यांना नमस्कार करून आम्ही सर्वच विश्रांतीसाठी आपापल्या स्थानी गेलो. आजच्या दिवसाचा सदुपयोग झाल्याच्या आनंदात मी निवांत झोपले. हे गुरुदेवा, उद्देश मला घडवण्याचा तू कसर काहीच ठेवत नाहीस. आशीर्वादरूपी कृपेचंही बरसणं बाकी ठेवत नाही. आशीर्वादरूपी कृपेचंही बरसणं बाकी ठेवत नाही. तेरा तुझको अर्पण प्रभू.